मुलांना काय खायला द्यायचं हा तमाम आयांपुढे उपस्थित असलेला महत्त्वाचा प्रश्न। आणि हा प्रश्न निर्माण झालाय तो जंक फूडच्या बंदीमुळे। कारण राज्य सरकारनं आता बंदी घातली आहे ती जंक फूडवरती। शाळेतल्या कॅन्टीनमध्ये आता जंक फूड मिळणार नाहीये। पण मुळातच आपल्या पालकांनाच माहिती नाहीये का जंक फूड आपल्या मुलांना का द्यावं? का पालकांनाच कंटाळा आलाय आपल्या घरी जेवण बनवण्याचा? त्याचबरोबर जंक फूड मधले असलेले घटक हे स्थूलता वाढवतात। इतकंच काय तर ह्या मोठमोठ्या जाहिरातींमुळे कुठेतरी मुलं आकर्षित होतात। हा जाहिरातींचा भडीमार हा जंक फूडला अजूनच प्रोत्साहित करतोय। मुलांच्या दृष्टिकोनातून जंक फूड किती घातक आहे, मुलांना नेमका कोणता पौष्टिक आहार द्यायचा, मुलांना निरोगी आणि सुदृढ कसं ठेवायचं, ही चर्चा आज आपण मुलांनी खावं काय ह्या विशेष कार्यक्रमात करणार आहोत। आणि आपल्या सोबत आहेत मान्यवर मंडळी। स्वाती चंद्रशेखर ह्या एक उत्तम आहार तज्ञ आहेत। आपल्या सोबत आहेत उदय देशपांडे, श्री आहेत अभिनेत्री सोनाली खरे। सोनाली खरे ही एक उत्तम अभिनेत्री आहे, त्याचबरोबर ती योग प्रशिक्षक म्हणूनही काम करते। आपल्या सोबत क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत मीनल जोशी, ह्या सध्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत। आणि आपल्या सोबत डॉक्टर स्वाती काळे देखील आहेत, त्या आहेत आयुर्वेदातल्या तज्ञ। मुलांचा आहार ह्या विषयावरती त्या नेहमीच कार्यशाळा घेत असतात। सगळ्यात अगोदर मला स्वाती चंद्रशेखर यांना प्रश्न विचारायचा आहे, जंक फूड म्हणजे काय आणि ते का खाऊ नये? ओके, मला फार आनंद होतोय की ऐकणारे इथे बरेचसे माझे छोटे मित्र सुद्धा आहेत, कारण का आईनी सांगितलेल्या व्याख्या तुम्हाला पटणार नाही। त्यामुळे आता मीच तुम्हाला जंक फूडची व्याख्या सांगते, जे कदाचित आईसारखी नको नको म्हणत असते आणि आपल्याला खावंसं वाटत असतं, कारण का ते खूप छान असं पॅकेजिंगमध्ये येतं। तर जंक फूडला मराठीमध्ये एक सोपा शब्द आहे, त्याचा या शब्दाला आपण कदान्न म्हणू शकतो, किंवा अगदी अजून सोपं करायचं झालं तर ज्या अन्नामध्ये अजिबात न्यूट्रिशन नाही, काही पोषक काही द्रव्य नाहीत, अशा आहाराला जंक फूड आपण म्हणतो। अजून सोपं करायचं झालं तर ज्या पदार्थामध्ये प्रमाणापेक्षा जास्त साखर आहे, प्रमाणापेक्षा जास्त मीठ आहे, किंवा प्रमाणापेक्षा फॅट्स आहेत। जंक फूडची तर व्याख्या सांगितली, मात्र ते जंक फूड का खाऊ नये? आणि अर्थात आपण बघितलं तर मोठमोठ्या जाहिरातींचा भडीमार आपल्याला बघायला मिळतो आणि ह्या जंक फूडकडे मुलं सगळ्यात जास्त आकर्षित होतात। मिनल मॅम, ही मुलं का आकर्षित होतात या जंक फूडच्या ॲडव्हर्टाईजकडे? एकतर सगळ्यात आधी त्यांचं जे पॅकेजिंग असतं ते खूप जास्त आकर्षित करणारं असतं। क्रिस्पी फ्लेवर असतो एक, जो खूप अट्रॅक्टिव्ह असतो। ते इझिली म्हणजे ते क्रिस्पी फ्लेवरमुळे त्यांना जास्त ते अट्रॅक्ट होतात। त्या जाहिराती असतात त्या खूप जास्त भडीमार करतात की हे चांगलं आहे, किंवा पिअर प्रेशर पण असतो, सगळेच खात आहेत म्हणून मलाही खायचं आहे, घरचं नेहमी तू बनवतेस ते मला खायचं नाही आहे। सो दीज आर सेव्हरल फॅक्टर्स। स्वाती मॅम, खरं तर आपण बघितलं तर आज आयुर्वेदामध्ये लहान मुलांसाठी योग्य आहार कोणता आहे हे लिहून ठेवलेलं आहे। आज पुरातन काळापासून खरं तर चालत आलंय, मात्र तरी सुद्धा आपण बघितलं तर जंक फूडकडेच ओढा जास्त आहे आणि ते महाग असूनही। आणि खरं तर आयुर्वेदातले जे काही पदार्थ लिहून ठेवले आहेत ते स्वस्त आहेत, पण त्याकडे ओढा नाहीये। तर त्याविषयी काय तुमचं मत आहे? जी गोष्ट इझिली अवेलेबल आहे, पटकन आपल्याला मिळते, त्याकडे साहजिकच ओढा असतो, सगळ्यांचाच असतो आणि मुलांचा तर असणारच। त्याची जी चव आहे ती चव तुमच्या मेंदूमध्ये एकदा डेव्हलप झाली की त्याची तुम्हाला सवय लागते, किंवा जसं माणूस दारूचं किंवा सिगरेटचा व्यसनाधीन होतो तसं ते व्यसन लागतं आणि मग हळूहळू मुलं त्याच प्रकारचं अन्न शोधू लागतात। म्हणजे तुम्ही समजा कुठे जेवायला गेलात तर तिथे ते मूल पुरीकडे जाईल किंवा कुठल्याही तेलकट पदार्थाकडे जाईल, भजीकडे जाईल, ते जाऊन सॅलड घेणार नाही। तर ह्याच्यामुळे जी डेव्हलप झालेली चव असते त्यामुळे हा जास्त ओढा वाढत जातो। आणि आई वडील देखील या मुलांना सतत नसले तरी बऱ्याच वेळा या गोष्टींना एक्सपोज करत राहतात वेगवेगळ्या प्रकारे। ते स्वतःही चिप्स आणून खात असतात, किंवा रडायला लागला की पहिला हातामध्ये सोडा आणि चिप्स। तेव्हा आज जसं तुम्ही सगळ्यांना पन्ह दिलं तसं जाऊन आई कुठली मुलाला पन्ह देते किंवा नीरा देते चांगल्या ठिकाणची, किंवा उसाचा रस देते, असं आपण आज बघत नाही। तर ही जी मेंटॅलिटी आहे किंवा ही जी सवय आहे, हा ट्रेंड आहे, हा जर बदलला तर बऱ्याच
प्रमाणात हे सगळं थांबू शकेल. बरोबर. मिनल मॅम, खरं तर आपण बघितलं तर एकूणच आता ह्या निमित्ताने जंक फूडच्या निमित्ताने मुलांमध्ये काही मानसिक बदल बघायला मिळतात का? आणि जर मानसिक बदल बघायला मिळत असतील तर त्यांच्या मानसिकतेवरती नेमका काय परिणाम होतो? सगळ्यात आधी जंक फूडमुळे ॲज स्वाती म्हणाली त्याच्यात हाय ऑन सॉल्ट, शुगर कंटेंट जास्त, फॅट कंटेंट जास्त. याचा तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे ओबेसिटी, वजन अतिप्रमाणात वाढणे. हा एक सगळ्यांना माहीत असलेला मुद्दा आहेच, पण कमी प्रमाणात माहिती असलेला मुद्दा म्हणजे अतिचंचलता. हा पण एक मुलांवर म्हणजे खूप जास्त प्रमाणात दिसणारा परिणाम आहे. जंक फूड खाल्ल्यामुळे चंचलता होत नाही, पण चंचलता वाढते, असलेली चंचलता वाढते असं दिसून येतं. मुलं एका जागी लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, खूप जास्त इकडे तिकडे पळत राहतात किंवा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन नेहमीच कमी आहे, त्यांचा परफॉर्मन्स ओव्हरऑल कमी होतोय. हा एक मोठा परिणाम मुलांमध्ये दिसून येतं. मुख्य कारण म्हणजे जास्त प्रमाणात जसं सॉफ्ट ड्रिंक्समध्ये मोठ्या प्रमाणात शुगर असते, शुगरमुळे एनर्जी जास्त असते आणि एनर्जीमुळे अर्थातच चंचलता वाढते. बरोबर आहे. एकूणच ही एनर्जी जर डेव्हलप करायची असेल तर व्यायाम करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आपल्या सोबत श्री समर्थ व्यायाम मंदिराचे उदय देशपांडे आहेत. उदयजी, आपण बघितलं तर तुमच्याकडे आज हजारो मुलं येऊन व्यायाम करत असतात आणि या व्यायामाचं महत्त्व आजच्या पिढीला तुम्ही कसं पटवून द्याल? प्रामुख्याने आपली जीवनशैली तशी झालेली आहे की कुठे बारसं असेल, कुठे लग्न असेल, मुंज असेल, तर तिकडे ज्या प्रकारचं खाणं दिलं जातं आणि आपलं समारंभप्रिय असल्यामुळे जास्तीत जास्त अशा समारंभांना जातो, त्यावेळेला त्या ठिकाणी असलेलं आपण टाळू शकत नाही. पण मग जे खातो ते पचवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्याला व्यायाम केला पाहिजे. बरोबर. तर आपण स्वतःचीच शक्ती, जी काही एनर्जी आहे ती कशा प्रकारे आपण वाढवायची, हे नको असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे होणारे दुष्परिणाम कसे टाळायचे, याच्यासाठी मुलांना व्यायामाकडे आकर्षित करणं हे जास्ती गरजेचं आहे. की थोडी कोल्ड्रिंक घेतलीस ना, आता शिवाजी पार्कला 2 फेऱ्या मारून ये, अशा प्रकारे त्याला एक काउंटर बॅलन्स आपण काय करू शकलो तर त्याचे दुष्परिणाम नक्की कमी व्हायला मदत होईल. बरोबर आहे. हे दुष्परिणाम तर कमी होणं आवश्यकच आहे. सोनाली, तू एक अभिनेत्री आहेस, तुझं शेड्यूल बघितलं तर अत्यंत बिझी असतं, तर अशा या शेड्यूलमध्ये तू तुझ्या मुलीच्या डब्यामध्ये नेमकं काय देते आणि मुलीचं वेळापत्रक खाण्यापिण्याचं खास करून ते कसं सांभाळते? खरं म्हणजे बिझी शेड्यूल असलं तरी मला असं वाटतं की प्रत्येक पालकाने आपली प्रायोरिटी काय आहे ह्याचा विचार केला पाहिजे. मुलं प्रायोरिटी आहेत की काम प्रायोरिटी आहे, दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पण आपण काम जे करतोय ते कशासाठी करतोय? आपल्या कुटुंबासाठी करतोय, आपल्या मुलांसाठी करतोय, आपल्या पोटासाठी करतोय. आणि तीच गोष्ट जर काय आपण निग्लेक्ट करत असू, त्याच्याकडे लक्ष देत नसू, तर मग त्या काम करण्याला काही अर्थ नसतो. तर माझं जर म्हणाल तर समजा माझं शूटिंग 9चं असेल किंवा सकाळी 7चं असेल, तरी मी हा हमखास प्रयत्न करते की आदल्या दिवशी मी माझ्या मुलीला शाळेत डब्यामध्ये काय देणार आहे हे मी प्लॅनिंग करून ठेवते. त्यानुसार माझ्याकडे देवाच्या कृपेने एक मदत करणारी मुलगी आहे, पण तिला मी तयारी करून ठेवायला सांगते आणि जेवण मात्र मीच बनवते. कारण मला असं वाटतं की आईने जर काय जेवण बनवलं तर त्यामध्ये प्रेम, त्याच्याबरोबर ती एनर्जी जी असते ती एक वेगळी एनर्जी असते जी मुलांना प्राप्त होते. सो मी जनरली म्हटलं तर 2 डबे असतात, एक छोटा डबा आणि एक मोठा डबा. छोट्या डब्याला पोहे आहेत, उपमा आहेत. मी आजपर्यंत कधीही तिला कॅन्टीनमध्ये खाऊ दिलेलं नाही आहे, कारण मी स्वतः त्याच्यामध्ये बिलीव्ह करत नाही. अगदीच कधी काही इमर्जन्सी आहे तर त्यावेळेस ठीक आहे, पण अदरवाईज रेग्युलरली दुसऱ्या डब्याला मी तिला पोळी भाजी किंवा जसं तुम्ही म्हणालात की ती नॉर्मल मुलांसारखीच असं तिलासुद्धा जंक फूड वगैरे हवं असतं. सो मग ते किती प्रमाणामध्ये मी रिप्लेस करू शकते. जसं तिला केसादिया आवडतो, तर मला बाहेरून त्याचे जे रेडीमेड रोटीज मिळतात कॉर्नच्या बाहेर, त्या मी नाही देत तिला, कारण मला त्या आवडत नाही, मला पटत नाही. आणि जसं आपण ऐकलं सगळ्यांनी, त्याच्यामध्ये सॉल्ट कंटेंट जास्त असतो. आणि असं म्हणतात की एखाद्या पॅकेटवरती जी डेट असते, जितकी जास्त लांबची डेट तितकी जास्त ती तुमच्यासाठी वाईट, जितकं जास्त फ्रेश ते तुमच्यासाठी चांगलं. 6 महिने चालणारी गोष्ट ही अतिशय वाईट तुमच्यासाठी. मग त्याच्यामध्ये नूडल्स आले, ह्या अशा कॉर्नच्या त्या पोळ्या आल्या, सो मी ते रिप्लेस करते विथ आपली साधी पोळी,
त्याच्यामध्ये नॉर्मल लाल पिवळी सिमला मिरची घालून चीज घालून टोस्टरमध्ये टाकून दिलं की झालं केसादिया. सो हे अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो आणि त्याकरता आय थिंक तेवढा वेळ आणि तेवढा एक थॉट देण्याची गरज असते. आणि तेव्हा प्रश्न येतो तो एक प्रायोरिटीचा की तुमच्यासाठी महत्वाचं काय आहे. मुलं हे आपल्या पालकांचं अनुकरण करतात, जसं आता त्या म्हणाल्या त्याप्रमाणे जर काय तुम्ही तुमच्या आरोग्याकडे तुमच्या हेल्थी लाईफस्टाईलकडे लक्ष दिलं तर मुलं ते बघतील. मी आजपर्यंत माझ्या आईने मला शिकवलेलं आहे की माझ्या आईने माझी चांगली काळजी घेतली म्हणून मी आजपर्यंत कधी कोल्ड्रिंक्स प्यायले नाहीये किंवा आपण म्हणतो बर्गर अमुक तमुक जास्त खाल्लं नाही. माझ्या मुलीलाही ती सवय आहे, तिला माहितीही नाहीये. म्हणजे गेले कैक वर्ष जन्मल्यापासून जवळजवळ 4-5 वर्षाची होईपर्यंत तिने कोक आय मीन कोल्ड्रिंक्स वगैरे हा कशाला हातच लावला नव्हता. किंवा आमच्याकडे आजही नूडल्स म्हणजे 2-3 महिन्यात एकदा बनतात. सो हे तुमचं अनुकरण करतात. ते सगळ्यात आधी आपल्याला बदलायला पाहिजे, आपण हेल्दी व्हायला पाहिजे. खूप चांगला सोनाली तू इथे मुद्दा सांगितलायस. आणि नक्कीच एक अभिनेत्री असूनही तू तुझ्या मुलीला एक चांगल्या पद्धतीच्या सवयी लावलेल्या आहेत. मात्र अनेकदा असं होतं की स्वाती, आपण पाहिलं तर मॉलमधनं निघताना ट्रॉलीमध्ये बिस्किटचे पुढेच्या पुढे बघायला मिळतात किंवा त्यांच्या बास्केटमध्ये पालकांच्या बिस्किटच्या पुढे किंवा पॅकेट फूड्स बघायला मिळतात. पण हे खरेदी न करता जर मॉलमधनं खरेदी नेमकं काय खरेदी करायचं हे जर आई वडिलांनी ठरवलं तर नक्कीच हे जंक फूड पासून मुलं पण बाजूला राहतील आणि आई वडील पण. मला असं वाटतं की आपल्याला मॉलमध्ये म्हणजे एस्पेशली आपण जेव्हा किराणा भरायला जातो तेव्हा मुलांना घेऊन जाणं गरजेचं आहे का, हा पहिला प्रश्न आहे. आपण मुलांना घेऊन नाही गेलो तर आपण प्रॉबेबली जरा कमी गर्दीच्या वेळांमध्ये जाऊ शकतो. आता सगळे जे सुपर मार्केट्स आहेत 7 वाजता पुण्यात उघडतात. आय एम शुअर मुंबईमध्ये अजून थोडे लवकर उघडत असतील. सो तिकडे आपण शक्यतो एकटे गेलो तर एक ऑप्शन आहे, कारण का आपल्याला जे पाहिजे तेवढं जुजबी सामान घेऊ शकतो. दुसरं म्हणजे आपण ऑनलाईन आता कितीतरी सोयी झालेल्या आहेत. ते घर बसल्या केलं तर पुन्हा आपली लिस्ट खूप प्रिसाईज होते. कारण का तुम्ही स्वतःच अनुभव घ्याल की जेव्हा आपण असे आईल्समधनं एका लेनमधनं दुसऱ्या लेनमध्ये जातो, आपली लिस्ट एक असते आणि प्रॉबेबली आपण दीडपट किंवा कधी कधी दुप्पट. पण मग स्वाती, नेमकं कोणतं पदार्थ खरेदी करावे? कारण की अर्थात पॅकेट्स फूड आपल्याला खरेदी करायचे नाहीयेत, पण नेमकं काय घ्यावं कारण की जेणेकरून आपलं मूल हे हेल्दी राहू शकेल? तुम्हाला घ्यायचंच झालं तर पहिलं म्हणजे मुलांना भाज्यांच्या आईलमध्ये घेऊन जा. कारण का ताज्या भाज्या सिलेक्ट करण्याला तुम्ही जर त्यांना एक ऑप्शन दिला तर त्या खाण्याचा ऑप्शन ऑटोमॅटिकली त्यांना होईल तो की आपण हे घेऊ का. कारण का आता मुलं भाज्या खात नाही हा नेहमीचाच मुद्दा होऊन बसलाय. तर ती भाजी खरेदी करण्यापासून त्याला लागणारे कष्ट मुलांना थोडंसं अवगत केला पाहिजे. की आता एखादं मूल जेव्हा ताटावर बसून म्हणतं की मला आता ही एक भाजी आहे, गवारीची भाजी मी खाणार नाही, मला त्याच्याऐवजी तिथे डब्यामध्ये जे ठेवलंय ते हवंय. तर गवारीची भाजी बनवताना आईला किंवा आपल्या घरातल्या ज्या मदतनीस आहेत त्यांना किती कष्ट पडतात ह्याची जाणीव त्यांना दिलीच पाहिजे. म्हणजे आपल्याकडे शेफ आहेत, यू नो हाऊ मच एफर्ट गोज इन कुकिंग. तर ते रिजेक्शनला जर काही क्षण लागत असतील तर त्यांना हा विचार केलाच पाहिजे की हे बनवायला किती वेळ लागलेत, किती एफर्ट्स लागलेत. आणि त्याची सुरुवात सिलेक्शन ऑफ व्हेजिटेबल्स पासून होते की जेव्हा आपली आई जेव्हा बाजारात जाते तेव्हा ती काही उचलून फक्त भाज्या आणत नाही. हो की नाही मुलांनो, ऐकताय ना तुम्ही? सो आई अशी उचलून आणत नाही की नाही, आई अशी बघते नीट त्याच्याकडे, खराब आहे की नाही, ताजा आहे की नाही, कधी आणला हो माल, हे सगळं विचारते की नाही. सो ह्याच्यापासून सुरुवात व्हायला पाहिजे. आणि मग तुम्ही हे करा की नंतर त्याच्या पुढे आपण मग तुम्ही आता शॉपिंगचंच म्हणताय तर इथे सुरुवात केली ना तुम्ही की हळूहळू बोलत कारण का मुलांची कंटिन्युअस संवाद तुम्ही ठेवलेला फार गरजेचं आहे. गेलोय आणि परत आणलोय असं नाही चालणार. आणि प्रत्येक वेळेला तुम्ही यू कांट बिकम द बॅड कॉप, यु नो, की आईच फक्त आपल्याला किंवा वडीलच आपल्याला नको म्हणतायत, बाकीच्यांचे आई वडील करतायत. सो तसं न करता तुम्ही बोलत ते शॉपिंगचं करा. गिव्ह देम द रिस्पॉन्सिबिलिटी. त्यांच्यावर जबाबदारी राहू देत. तुला वाटतंय का आपण हे घ्यावं? आत्ता आपण बोललो ना की ह्याच्या बाबतीत याच्यात काय काय आहे, असा जर प्रश्न विचारला तर तुमचा मूल 99% तुम्हाला म्हणेल नको घ्यायला. बरोबर. खूप चांगले मुद्दे ह्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी इथे उपस्थित केलेले आहेत. खरं तर मला पुढच्या भागात आपल्याला जाणून घ्यायचंय ते म्हणजे नेमकं मुलांच्या मागे मागे धावून मुलांना भरवावं का, त्याचबरोबर नेमका सकस आहार कसा द्यावा, सगळ्यांनी एकत्र बसून कसं जेवायला पाहिजे, ह्या सगळ्या प्रश्नांना मला तर हात घालायचाच आहे. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा मुलांनी खावं काय ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मुलांनी खावं काय
काय ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर हा सगळ्याच पालकांना पडलेला प्रश्न आहे, कारण की आजकाल जंक फूडचं प्रमाणच इतकं वाढत चाललंय की घरातले पदार्थ त्यांना नकोसेच वाटायला लागलेत. चमचमीत ह्या जंक फूडने अक्षरशः लहान मुलांना वेडं केलंय. पण ह्या लहान मुलांना नेमकं काय खायला द्यायचं, त्याचबरोबर त्यांच्या मागे मागे आया फिरत असतात असं आपण अनेकदा चित्र बघतोय. आणि मला मिनल ह्यांना हाच प्रश्न विचारायचा आहे. मिनल, अनेकदा असं होतं की मुलं खात नाहीत, त्यामुळे आया त्यांच्या पाठी पाठी फिरून त्यांना 4 घास का होईना भरवतात. बऱ्याचदा असं होतं की त्या TV लावून ठेवतात, कार्टून दाखवतात आणि मग खायला घालतात. ह्या सगळ्याचा कुठेतरी परिणाम त्यांच्या मानसिकतेवरती होतो का? त्यांना खाण्याची सवय लागत नाही का? योग्य खाण्याची सवय लागत नाही का? ह्या सगळ्यावरती तुमचं मत काय आहे? 2 मुद्दे आहेत. एक तर मागे मागे पळणं मुलांच्या, आणि दुसरा म्हणजे TV समोर बसून जेवायला घालणं. तर सगळ्यात आधी मागे मागे पळणं हे आपण कमी करायला हवं किंवा बंद करायला हवं. बऱ्याचदा मुलं लक्ष वेधून घेण्यासाठी असं करतात की आई तितका वेळ आपल्याबरोबर घालवते, एरवी आपल्याबरोबर तिला वेळ नसतो खेळायला, तर त्या माध्यमातून आई आपल्याबरोबर असते हे मुलांना कळतं आणि म्हणून ते आईला कुठेतरी नाचायला लावतात. तर सगळ्यात आधी प्रयत्न करून फर्मली एक मेसेज गेला पाहिजे की आई एका जागीच बसून भरवेल, 2दा सांगेल उठायचं नाही आणि मागे येणार नाही, तुला नाही खायचंय नको खाऊ. मग आपली एक मानसिकता असते की अरे माझं मूल भुकेलं राहिलं. भुकेलं राहत नाहीत मुलं, ते त्यांची भूक शमवतात आणि त्यांना भूक लागेल तेव्हा येऊन मागतात आणि खातात. तर मागे लागून घरभर फिरणं हे बंद करायला हवं. दुसरं म्हणजे TV समोर किंवा टॅब, मोबाईल हातात घेऊन जेवणं, त्याचे नुकसानच आहे. एक तर सगळ्यात आधी सटायटीच होत नाही, म्हणजे आपल्या मेंदूपर्यंत संदेश पोहोचत नाही की पुरे झालाय किंवा या पदार्थाची अशी अशी चव आहे आणि ती आपल्याला आवडते. वी गिव्ह मोर इम्पॉर्टन्स टू दॅट मीडिया, द TV ऑर द टॅब, अँड आपण त्या अन्नाला कमी महत्त्व देतो, जे चुकीचं आहे. सटायटी होत नाही त्यामुळे खूप खाल्लं जातं. खूप जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे काय परिणाम होतात हे आपण बोललोच आहे. त्यामुळे शक्यतो किती 10 मिनिटं लागतात जेवणाला, त्यामुळे TV सगळ्यांनी बंद करून एकत्र जेवण्याचा दिवसातल्या 3 मुख्य आहारांपैकी एक आहार तरी घरातल्यांनी सगळ्यांनी मिळून एकत्र जेवावा. बरोबर. त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा आटोक्यात येऊ शकतात. बरोबर. खूप चांगलं ऍड करायचंय. त्या म्हणाल्या जसं आता की मुलांच्या मागे मागे फिरू नये, तर त्याच्यासाठी मी सांगेन की मगाशी जसं म्हटलं तसं पालकांनी खंबीर राहायला हवं. तर माझं एक उदाहरण मी देते की माझी मुलगी जेव्हा लहान होती तेव्हा ती सुद्धा असं जेवणासाठी नखरे करायची. नाही मला आता हे नको आहे, मग मी 2च घास खाल्ले मग पळाली. तर त्याच्यावरती आमच्या दोघांपैकी माझे मिस्टर जरा जास्त स्ट्रिक्ट आहेत. सो त्यांनी तिला सांगितलं तू आत्ता खायचंस, नाही खाल्लंस तर हे ताट मी बाजूला करणार आणि रात्रीच्या जेवणापर्यंत तुला काही मिळणार नाही. ती म्हणाली चालेल. प्लेट बाजूला गेली. माझा जीव कसा कसा होता, कारण की मला असं झालं अरे माझ्या लेकीने खाल्लं नाहीये, की माझी आई जे तिला पण असं वाटलं अरे तिला मिळालं नाहीये. पण लिटरली सांगते, ती संध्याकाळी तिने सांगितलं मला भूक लागले, आम्ही सांगितलं मिळणार नाही. थोडा वेळ रडली, परत तासाभराने मला भूक लागले, मला पाहिजे, मिळणार नाही. असं करून तिला रात्री जेवण दिलं आणि त्यानंतर तिने कधीही नखरे केले नाहीत की मला जेवणाच्या ताटावर कधी नखरे केले. आय थिंक तो एक स्टोन, ते एक दगड तुम्हाला बनावं लागतं की जेणेकरून तुमची जी मुलं आहेत किंवा पुढची पिढी जी आहे ती चांगली घडेल. आणि मला जसं त्या म्हणाला की जेवताना जेवलं पाहिजे, TV वगैरे ह्या गोष्टी पाहिल्या नाही पाहिजेत, कारण की तुम्ही जे जेवताय त्याच्यामध्ये तुमचा टच आला पाहिजे, तुमच्या हातामध्ये एनर्जी असते, तुम्ही ते जेवताय ते बघितलं पाहिजे, तुम्ही त्याचा वास काय तो घेतला. ही जी सगळी इंद्रिय आहेत ती काम केली पाहिजेत ती जेवताना, आणि तर त्या जेवणामधले जी काही पोषक द्रव्य आहेत ते तर ते जेवण तुमच्या अंगाला लागेल असं मला वाटतं. उदय सर, आपण बघितलं तर तुम्ही आज इथे व्यायामशाळा घेताय. व्यायामशाळेत येणारी हजारो मुलं आहेत. तुमच्या आजूबाजूला बघितलं तर वडापावची गाडी आहे, कुठे फ्रँकीचा स्टॉल आहे, कुठे अजून काही आईस्क्रीम पार्लर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला आहेत. मात्र हीच मुलं व्यायाम केल्यानंतर नेमकं तिकडे तुम्हाला दिसली, तर तुम्ही अशा वेळेस तुमच्या विद्यार्थ्यांना काय सांगाल? विद्यार्थ्यांनाच कशाला, आमच्याकडे समर्थ योगाश्रमाचे वर्ग आहेत, जिकडे 60-70च्या पुढचे सिनियर सिटीजन्स योगासाठी दररोज येतात. पण त्यातल्या पण कोणाचा तरी वाढदिवस असेल तर वडापाव आणि उसळपाव त्या ठिकाणी सगळ्यांसाठी आणला जातो. आणि ह्याचं थोडंसं प्रबोधन करून किंवा सांगून आता ती पद्धत बंद झालेली आहे. म्हणजे तो एक मोठा विजय म्हणावा लागेल की त्या मानसिकतेमध्ये काही बदल घडवून आणणं, आणि ते सुद्धा सिनियर सिटीजन्सच्या मानसिकतेमध्ये. मुलांना सुद्धा या प्रबोधनाची जास्ती गरज आहे. बरोबर. की
खाणं आपल्याला आवश्यक आहे, पण मग ते खाणं आपण कशा पद्धतीने खावं, कुठलं खाणं खावं. आमच्याकडे ज्यावेळेला वासंतिक शिबिर होतं त्यावेळेला सकाळी 800 मुलं, संध्याकाळी 1200 मुलं, अशी 2000 मुलं असतात. त्यांना दररोज आम्ही काहीतरी न्यूट्रिशियस डाएट देतो, एक पौष्टिक खुराक म्हणून. तर त्याच्यामध्ये आपण कडधान्याच्या उसळी द्यायला सुरुवात केली. मग कधी मुगाची उसळ, मटकीची उसळ, ओले हरभऱ्यांची उसळ. आणि पालक मग सांगायला लागले की आमचा मुलगा घरी यायला हात पण लावत नाही, पण इकडे मात्र 2-2दा मागून घेतो आणि खातो. त्यामुळे आपण जर मुलांची आवड त्याप्रमाणे बदलू शकलो, थोडंसं वाफवून त्याच्यामध्ये थोडा चाट मसाला टाकला की चव पण छान लागते आणि पौष्टिक खुराक म्हणून त्याचा चांगला फायदा होतो. ते आपल्या करण्यावरती अवलंबून आहे. बरोबर, करण्यावर तर अवलंबून आहे. हाताची चव ही आईची अतिशय उत्तमच असते. मात्र फक्त आपल्या मुलांना नेमकं कसं घडवायचं आहे, जंक फूड पासून कसं दूर ठेवायचं हे फार महत्वाचं आहे. स्वाती, अनेक मुलांना असं होतं की चावण्याची सवयच नसते, कारण की लहानपणापासून खिरी किंवा एकदम पातळ असे पदार्थ त्यांना दिले जातात आणि 3-3, 4-4 वर्षाची मुलं झाली तरी एखादा पदार्थ डायरेक्ट गिळतात आणि अशा वेळेस त्यांच्या कुठेतरी शरीरावरती परिणाम होण्याचे चान्सेस असतात. तर ही सवय घालवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? प्रथम म्हणजे आईने किंवा जो कोणी भरवणारा असतो त्याने थोडा पेशन्स ठेवला पाहिजे. कारण नॉर्मली असं आपण बघतो की आई वडील सांगतात की अरे पटपट जेव, किती वेळ दळण चाललंय, पण ते दळण आवश्यक आहे. मी आणि स्वाती आम्ही जेव्हा वर्कशॉप्स घेत असतो तेव्हा बहुतेक आया आम्हाला विचारत असतात की हे काय करायचं मुलांना, मग ते कंटाळा करतात, मग ते खातच नाहीत. अशा वेळेस तुम्ही त्यांना जास्त घास करून द्या आणि एक घास खाताना, दुसरा घास खाताना, जसं पूर्वी आपण चिवचा घास, काऊचा घास, तसंच काहीतरी गोष्ट सांगा टीव्ही दाखवण्यापेक्षा. किंवा तसंच तो घास तरी 32 वेळा, त्यांच्या तोंडात 32 दात नसतात पण त्यांनी 32 वेळा चावावा. तर त्याच्यातले किमान 16 वेळा तरी चावला की नाही, बरोबर, याचा त्यांनाच ते त्याच्यामध्ये काउंटिंग करू शकता. 1, 2, 3, 4 तर ते अजून शिकतात. हे तुम्ही 1 ते 5 वयातच हे करू शकता. बरोबर आहे. नंतरच्या वयात तुम्ही त्यांना काही शिकवलं तरी त्याचा काही त्यांना तेवढा परिणाम होणार नाही. ते जे संस्कार आहेत ते तेव्हाच करायचे. स्वाती, खरं तर मुलांना कुठलीच गोष्ट माहिती नसते, पण आपणच पालकच सवयी लावतो. खरं तर ह्या सवयींपासून पालकांनीच दूर ठेवायला पाहिजे. मात्र बऱ्याचदा असं होतं की डॉक्टरांसमोर जाऊन आईच म्हणते माझी मुलगी ना फक्त बटाट्याची भाजी खाते, तिला दुसरी भाजीच आवडत नाही, तिला भाज्यांची चवीच आवडत नाही. मग अशा वेळेस ह्या सगळ्या भाज्या आवडण्यासाठी, पालेभाज्या असतील, मोड आलेली कडधान्य असतील, फळभाज्या असतील, हे कसं त्यांना आवड निर्माण करायची, एखादी रेसिपी ह्या निमित्ताने काय सांगशील का? ओके, पहिलं म्हणजे आता ती आवड निर्माण करण्यासाठी किंवा भूक लागणं खूप महत्वाचं आहे. एक भरल्या पोटावरचा माणूस कधीही कुठलीही गोष्ट रिजेक्ट करू शकतो आणि मग तिकडे मला हे आवडतं आणि ते आवडत नाही असं समोर येतं. त्यामुळे पहिलं म्हणजे भूक लागणं खूप गरजेचं आहे. आता जसं आपण म्हणतोय की भाज्या जास्त ह्याला पाहिजेत, जायला पाहिजेत, किंवा कडधान्य आहे, नॉन व्हेजिटेरियन असतील तर चिकन, एग्स, फिश या सगळ्याचा समावेश व्हायला पाहिजे. कारण का प्रोटीन्स हा सगळ्यात मोठा घटक आहे जो मुलांमध्ये नेहमी कमी पडतो, एस्पेशली जर ती फॅमिली व्हेजिटेरियन असेल तर मग अशा वेळेला काय करायचं की तुम्हाला उसळीत मुलांचा कंटाळ आला तर त्याच उसळीचं आपण ब्लेंड करून त्याच्यात थोडीशी भिजेल इतकी कणिक घातली की त्याचे मस्त पराठे होतील. पराठे गोल न करता त्रिकोणी करा, चौकोनी करा. बाजारात अनेक कुकी कटर्स मिळतात ज्याच्यामध्ये गाडीच्या आकाराचा बनवू शकतो. म्हणजे तीच गोष्ट तुम्ही फक्त पॅकेजिंग वेगळी करा. इनोव्हेटिव्ह करणं पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि स्पेशली मला वाटतं की त्याच्यामध्ये आईचा रोलही महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर बाबांचा देखील महत्वाचा आहे. कारण का आम्ही आता थोडा फॉर्मॅट बदललाय. बोलण्याच्या आधी आम्ही आई करायचो, आता आम्ही पालक म्हणतो. कारण आई देखील आता वर्किंग वुमन झाली आहे, सुपर वुमन जरी असली तरी. आपल्या सोबत एक शेफ आहेत, आपण त्यांना विचारूया. एखादी रेसिपी तुम्ही सांगाल का? ह्याचं कारण असं आहे की 350 मुलांना ट्रेन केलं आणि त्या मुलांना ट्रेन करता करता जसं आत्ता सगळे मान्यवर म्हणाले तसंच मला अनुभव आला की पहिली त्यांची मानसिकता बदलली पाहिजे. ती मानसिकता बदलणं खूप गरजेचं आहे. कारण मी जेव्हा आत्ता इथे पिक्चर बघतो की इथे पिझ्झाचा एक फोटो आहे आणि बर्गरचा आहे, तर जरूर बर्गर खाऊ घालावा आणि जरूर पिझ्झा खाऊ घालावा, पण तो पिझ्झाचा बेस कसला असला पाहिजे आणि त्या पिझ्झामध्ये कंटेंट काय असले पाहिजे हे पालकांना कळलं पाहिजे, हे आईला कळलं पाहिजे, हे बाबांना कळलं पाहिजे की आपल्या मुलाला आपण मार्केटमधनं काय आणून देतोय. सोपी प्रोसिजर आहे की जेव्हा तुम्ही पिझ्झा करता तेव्हा मिक्स्ड डाळींचा जरी तुम्ही बेस तयार केला अगदी पातळ आणि त्याला क्रिस्पी बनवलं तर तुम्ही क्रिस्पी पिझ्झा बनवू शकता. आणि ज्या भाज्या त्यांना आवडत नाही, जसं सिमला मिरची 3 रंगाच्या आहेत त्या कलरफुल
आहेत, पण तेच जर आपण घरी मुलांना खाऊ घातलं तर मुलं अगदी आवडीने खातात. जसं इथे बर्गर आहे, तर बर्गरच्या टिक्कीमध्ये आपण त्यांना अनेक उसळी पण खाऊ घालू शकतो आणि जेव्हा ते कंटेंट आपण त्यांना खायला देतो तेव्हा मला असं वाटतं की मुलं हसत हसत खातात. आणि भाकरी चाट हा एक प्रकार मी इनोव्हेट केला होता. तो सोप्पा आहे की भाकरीची सगळी मिक्स पिठं त्याच्यापासून छोट्या छोट्या भाकऱ्या बनवायच्या, त्या बेक करायच्या आणि त्याच्यावरती जसं आपण शेवपुरी बनवतो तसेच हळूहळू एक एक टॉपिंग्स करायचे जे मुलांना आवडतात आणि मध्येच एखादा पदार्थ असा घालायचा जो मुलांना आवडत नाही पण आपल्या त्यांना खाऊ घालायचा आहे. आणि जेव्हा आपण त्या चटण्या त्याच्यावरती देतो पण त्या फ्रेश असल्या पाहिजेत, घरी केल्या पाहिजेत. आणि हे सगळे जेव्हा पदार्थ या रेसिपीज ज्या मी म्हटलं तशा रेसिपीज जर आपण मुलांना दिल्या तर मुलं म्हणतील की आई उद्यापासून मला बाहेरची शेवपुरी नको, ती घरातलीच पाहिजे. खूप चांगलं खरं तर यांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय. सोनाली, खरं तर इनोव्हेटिव्ह रेसिपीज करण्याकडे प्रत्येक आईचा कल असतो. ती प्रयत्न करत असते काहीतरी इनोव्हेटिव्ह खायला द्यावं, मात्र अनेकदा तिला वेळ नसतो. पण तू तुझ्या बिझी शेड्यूल मधून पण वेळात वेळ काढून खरं तर इनोव्हेटिव्ह रेसिपी तुझ्या मुलीला खायला करून घालते. एखादी रेसिपी पटकन आपल्या पालकांसाठी, एखादी झटपट रेसिपी आणि झटपट म्हणजे मी असं सांगेन की माझ्या मुलीला ज्या गोष्टी आवडतात बाहेरच्या त्या मी शक्यतो प्रयत्न करते की मी घरी कशा करू शकेल. एक तर मी स्वतः खूप फूडी आहे, मला प्रचंड खाण्याची आवड आहे, त्यामुळे मी स्वतः पण हे शोज बघत असते, कुकरी शोज किंवा इंटरनेटवर आजकाल खूप हेल्दी ऑप्शनच्या रेसिपीज असतात, व्हिडिओज असतात. तर माझ्या मुलीला हुमूस नावाचा प्रकार असतो तो खूप आवडतो. तर मी बाहेरनं हेल्दी ऑर्गॅनिक, आजकाल ऑर्गॅनिकचं खूप फॅड आलेलं आहे, सो मी ते घेऊन यायचं. आणि नंतर मला असं झालं की इतकं काही कठीण नसेल हे एक नॉर्मल आईसारखं. मला पण वाटायचं की बापरे हुमूस म्हणजे नावच एवढं आहे तर काहीतरी वेगळा प्रकार असणार. पण मी गुगल केलं आणि मला लगेच कळलं की हे इतकी सोपी रेसिपी आहे. सो ती म्हणजे काय तर काबुली चणे घ्यायचे, रात्री भिजत घालायचे, सकाळी कुकरमधनं काढायचे, मिक्सरमधनं फिरवायचं, त्याच्यात मीठ घालायचं, ऑलिव्ह ऑइल घालायचं आणि थोडंसं लाल मिरची पावडर तुम्हाला टाकायचं, झालं. एवढंच हुमूस असतं. आणि ह्या एवढ्याशा गोष्टी करता आपण बाहेर जाऊन ती विकत आणतो, पैसेही हवाच्या सवा देतो आणि प्लस त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात तेही आपल्या पोटामध्ये पैसे देऊन घालतो, तर त्याची गरजच नाही. आणि आजच्या आईकडे अर्थात स्मार्टफोन आहे, स्मार्ट वुमन असल्यामुळे तर नक्कीच त्या इनोव्हेटिव्ह रेसिपी करतील. इथे काही आपली बच्चे कंपनी पण आहे, त्यांना काय आवडतं आपण बघूया. तुला काय आवडतं? मला कधी कधी जंक फूड खायला आवडते पण हेल्दी फूड पण आवडतं. माझी मम्मा म्हणजे डाळीत भाज्या वगैरे टाकून देते, ते मला खूप आवडतं. मग तू खाते सगळ्या भाज्या? हो. अरे वा. आजकालच्या मुलांना चमचमीत पदार्थ खाण्याची सवयच लागलेली आहे, कारण की घरातले पदार्थ त्यांना एकदम असे साधे वाटतात, त्यांना असे इनोव्हेटिव्ह वाटत नाहीत, तिथे अट्रॅक्टिव्ह असं काही नसतं. मग अशा वेळेस मुलांच्या आयांनी नेमके ते पदार्थ कसे इनोव्हेटिव्ह करता येतील किंवा ही मुलांची मानसिकता नेमकी कशी आपण डेव्हलप करू शकतो वेगळ्या पद्धतीने? एक तर सगळ्यात आधी आपण हे समजलं पाहिजे की आपण मुलांना बाहेर का जेवायला नेतो सो फ्रिक्वेंटली. बऱ्याच आई वडील खूप जास्त बिझी असतात, त्यांना वेळ मिळत नाही मुलांसाठी, मुलं क्रेशमध्ये असतात, त्यामुळे त्यांना एक अपराधी भावना असते की आपण मुलांना वेळ देऊ शकत नाही आणि कॉम्पन्सेट करायला फाईन डायनिंग किंवा महागडं जेवण देण्यात येतं. अनेक पालकांचे इथे उपस्थित पालकांचे प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांची पण मला वाटतं हे एक्सपर्ट्स उत्तरं देणार आहेत. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम मुलांनी खावं काय. ब्रेक नंतर मुलांनी खावं काय आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आपल्या सोबत आहेत रुपारेल कॉलेजच्या व्हाईस प्रिन्सिपल निकिता मॅम. काय तुम्हाला प्रश्न विचारायचा ह्या निमित्ताने? मला 2 प्रश्न विचारायला आवडतील. एक तर मी व्यायामशाळेमध्ये मलखांब प्रमुख आहे, त्यामुळे व्यायामशाळेत आमची मुलं सरावासाठी खूप वेळ येतात आणि प्रत्येक वेळेला आईला खूप मोठा डबा त्यांना करून देता येतोच असं नाही, तर सरावाच्या मध्ये मधल्या ब्रेकमध्ये नंतर परत व्यायाम करायचा आहे असं लक्षात घेऊन मुलांनी डब्यात काय आणावं. दुसरं, कॉलेजमधली बहुसंख्य कॉलेजमध्ये लेक्चर सकाळी 7 वाजता चालू होतं आणि बरीच मुलं लांबून येणारी 5 वाजता 5:30 वाजता निघतात, तर त्यांना डब्यामध्ये सोप्या रेसिपीज त्यांना करता येतील पण त्या पौष्टिकही असतील अशा कुठल्या रेसिपीज असू शकतील? स्वाती काय सांगाल? माझं असं म्हणणं आहे की आपला जो पहिला प्रश्न आहे की जिथे आपण व्यायामशाळेत येणारी मुलं आहेत त्यांच्या संदर्भात आपण विचारलं तर जनरली आपलं जे ट्रेनिंग असतं जिम्नॅस्टिकचं असू दे, मलखांबचं असू दे, साधारण 4 तास तरी मॅक्सिमम असतं आणि ज्याच्यामध्ये 2 तासानंतर एक ब्रेक असतो.
तर त्याची सुरुवातच भरपूर केळ्यांनी करायची. त्याच्यातनं भरपूर प्रमाणात पोटॅशियम मिळतं, ज्याच्यामुळे मसल्समुळे ताठरता किंवा क्रॅम्प येणं म्हणतात, वाम येतो, तर ते होत नाही. मधल्या वेळामध्ये भरपूर पाणी, कारण का आपला भुकेचं आणि तहानेचं संकेतस्थळ एकच आहे, आपला हायपोथॅलॅमस. त्यामुळे जर पाणी व्यवस्थित पित राहिले तर मधल्या वेळामध्ये लागणारी भुकेचा त्यांना योग्य अंदाज येतो. आणि मधल्या वेळामध्ये चिक्की, दाण्याचा लाडू हे हाय प्रोटीन आणि हाय एनर्जी कॉन्सन्ट्रेटेड फूड्स आहेत, ज्याच्यामुळे त्यांना भरपूर प्रमाणात एनर्जी मिळते. पण उरलेल्या 2 तासानंतर सुद्धा त्यांना 2 तासात सुद्धा भरपूर व्यायाम करता येतो. खूप मोठा डबा कॅरी केला त्यांनी तर मग ते म्हणजे त्यांच्या हालचालींमध्ये बाधा येऊ शकते. ह्या निमित्ताने एक प्रश्न आहे की एनर्जीसाठी बऱ्याचदा चॉकलेटचं सेवन करा असं सांगितलं जातं आणि आजकाल आपण बघितलं तर एनर्जी चॉकलेट्स पण मिळायला लागलेले आहेत, एनर्जी बार्स सारखे. तर मग अशा वेळेस मग हे चॉकलेट्स खाणं कितपत योग्य आहे? कारण की अर्थात ह्याच्यातनं शुगर तर जातेच, त्याचबरोबर आपण बघितलं तर लठ्ठपणाकडे आपण वाटचाल करत असतो. तर मग चॉकलेट खाणं हे चांगलं पण असतं, कारण की आपण चिर तरुण राहतो असंही एकीकडे बोललं जातं. इतके गैरसमज आपल्याकडे बघायला मिळतात, तर त्याबद्दल काय? एक तर म्हणजे माझं अगदी पूर्ण मत आहे की सर जसं म्हणाले तसं जर तुम्हाला चॉकलेट खायचं असेल तर त्याची भरपाई नक्कीच तुम्ही द्यायला पाहिजे. आणि एनर्जी बार्स जास्त करून अशा व्यक्तींनी खावे की ज्यांचे श्रम आहेत. म्हणजे तुम्ही एखादे स्विमर आहात किंवा तुम्ही एखादे टेनिस प्लेअर आहात, क्रिकेटर आहात, की तुम्ही भरपूर वेळ मैदानावर राहणार असाल, तुम्हाला पटकन डब्याकडे जाता येणार नाही, तो तुमचा एनर्जी बार तुमच्या खिशातही राहू शकतो. तो एक एनर्जी बार खाल्ला आणि एक थोडं पाणी प्यायलं की पुढचे 1-2 तास तुमचे चांगले जातात, तेव्हाच तुम्ही एनर्जी बार खाऊ शकता. एनर्जी बार खाताना सुद्धा त्याच्यावरचं लेबल वाचा. उलटं करायचं काय, बघू नका की तो एनर्जी बार कुठला ॲक्टर खातो किंवा ॲक्ट्रेस खाते. उलटं करा आणि त्याचा लेबल बघा की त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण किती आहे. खूप साखर असलेलं एनर्जी बार तुमच्या काहीही कामाचे नाही, कारण का तुम्हाला बस्ट ऑफ एनर्जी आणि सडनली अ डिप ऑफ एनर्जी असं मिळतं. त्यामुळे तुम्हाला जर तुमचे पुढचे 2 तास चांगले जावे तर ते काही उपयोगाचं नाही. पण असे काही एनर्जी बार्स आता बाजारात आहे ज्याच्यामध्ये अजिबात साखर नाहीये, मधाचा उपयोग केला जातो, ड्रायफ्रुट्सचा उपयोग केला जातो आणि असेच एनर्जी बार्स तुम्ही घेतले तर ते सस्टेनेबल एनर्जी राहते. बरोबर. सोनाली ह्या निमित्ताने, कारण की आपण बघितलं तर ऍडव्हर्टाईज होत असते, तू सेलिब्रिटी आहेस, तर तुला एखादी अशीच काही ऍड करण्याची वेळ आली जंक फूडची तर तू करशील का? खूप मोठा पेचात टाकणारा प्रश्न विचारला आहेस तू. एकीकडे प्रोफेशन आणि एकीकडे जबाबदारी. पण ॲक्च्युली या प्रश्नामुळे मला थोडा विचार करायला लावलेला आहे. मी आई व्हायच्या आधी मी अशा काही ब्रँडसाठी ॲडव्हर्टाइजमेंट केलेले आहेत की ज्याच्यामध्ये चिप्स आलेत किंवा नमकीन आहेत. पण आता एक आई झाल्यानंतर मला त्याचे दुष्परिणाम आणि त्याची जी लक्षणं ती कळत आहेत. त्यामुळे मी आता पर्सनली असा विचार केला आहे तुझ्या या प्रश्नामुळेच की खरंच माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मला जर काय पुढे अशा कुठच्या प्रकारचं, तुम्हाला सगळे फॉलो करत असतात. एक्झॅक्टली. त्यामुळे आपल्यासोबत काही पालकही आहेत. आपण पालकांना प्रश्न, काय तुमचा प्रश्न आहे आपल्या गेस्ट? खाण्याच्या वेळा आणि व्यायामाच्या वेळा ह्या सांभाळणं किती आवश्यक आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे याबाबत मला प्रश्न विचारायचा. नाही, साधारणपणे कुठलाही व्यायाम करण्यापूर्वी किमान 1-1.5 तास तरी तुम्ही जास्ती आहार घेता कामा नये. म्हणजे असं हेवी फूड ज्याला आपण म्हणू, असं भरपूर पोटभर जेवण झालं आणि मग व्यायामाला गेलं असं होऊ नये. आणि तसंच अगदी उपाशीपोटी सुद्धा त्यांनी व्यायामाला सुरुवात करता कामा नये. किंवा व्यायाम केल्यानंतर सुद्धा ताबडतोब जेवणाच्या ताटावरती बसलाय आणि जेवायला सुरुवात केली असंही होऊ नये. एक थोडासा वेळमध्ये जाण्याची खूप गरज आहे. शेवटी प्रश्न असा आहे की कुठलंही खाणं किंवा कुठलाही आहार वाईट नाही आहे. तुमची जीवनशैली कशी आहे त्याच्याप्रमाणे तुमचा आहार असला पाहिजे. तुम्हाला किती कॅलरीजची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे तुम्ही कोणते पदार्थ खावेत. रस्त्यावरती मजूर म्हणून काम करणाऱ्याला त्याच्या असलेल्या गरजा आणि ऑफिसमध्ये बसून कॉम्प्युटरवरती काम करणारा किंवा अधिकाऱ्याच्या गरज ह्याच्यात फरक आहे. त्याप्रमाणे त्यांनी आपला आहार ठरवायला लागेल आणि मग त्याच्या वेळा त्याप्रमाणे त्याचं नियोजन करावं लागेल. खरं कारण की आजचं लाईफ हे फास्ट झालेलं आहे, फास्ट फूड प्रमाणे. आणि मला वाटतं की ह्या फास्ट फूडच्या जीवनामध्ये किंवा फास्ट लाईफस्टाईलमध्ये आपण आपलं वेळापत्रक खास करून पुन्हा पाळलं जातं का? कारण की 1 आठवडा पाळतील, 2 आठवडे पाळतील, 3ऱ्या आठवड्यात कंटाळा करतो असं बऱ्याचदा होतं. तर मला स्वाती काळे यांना विचारायचे की हे नेमकं वेळापत्रक कसं पाळलं पाहिजे? वेळापत्रक बनवणं आणि ते पाळणं ह्या 2 भिन्न गोष्टी आहेत. परंतु जर समजा तुम्ही खरोखरच ते पाळायची इच्छा असेल आणि तुम्ही बनवलं
तर तुमच्या भुकेच्या वेळेशी ते संलग्न असलं पाहिजे. आईला वाटलं म्हणून मी जेवले किंवा त्या मुलाला आपण जेवायला घातलं असं असू नये. बहुतेक वेळा असं होतं की एक ठराविक शाळेची वेळ असते किंवा त्या मुलाची क्लासची वेळ असते आणि मग त्याच्या आधी त्याने भरभर खाऊन मग जायला पाहिजे. त्याऐवजी त्याच्या शाळेच्या क्लासच्या वेळेच्या नुसार तुम्ही त्याचं खाण्याचं जे काही आहे कमी जास्त हे ठेवलं पाहिजे. असं नाही की तुम्ही सगळं ताट त्याला समोर दिलं पाहिजे. त्याने त्या 2 तासामध्ये त्याला जेवढी एनर्जीची आवश्यकता आहे तेवढंच तुम्ही द्या. नॉर्मली आपण महाराष्ट्रीयन जेवणामध्ये पोळी भाजी वरण भात आणि कोशिंबीर हे आवश्यक मानतो. बरोबर. पण काही वेळेस असं होतं की समजा त्या मुलाला बसून पुढे 4 तास क्लासला काही करायचं नाहीये, मग तिथे तुम्ही त्याला आयदर वरण भात द्या नाही तर पोळी भाजी द्या आणि कोशिंबीर द्या. सॅलड हे त्या सगळ्या जेवणामधलं आवश्यक पाहिजे. बरोबर. आणि म्हणून ते वेळापत्रक तसं सांभाळलं पाहिजे. त्याने दर 2 तासांनी जसं पूर्वी आपण लहान बाळाला भरवत होतो तसं त्याने खाल्लं पाहिजे असं नाहीये. उलट आहे की त्याने 4 तासानेच जेवायला पाहिजे. बरोबर. कारण 4 तासाने आपली पचनशक्ती परत पूर्ववत होते. बरोबर आहे. आणि जर आपण आपल्या भुकेच्या आधी खाल्लं तर आयुर्वेदाच्या कन्सेप्टनुसार अग्निमांद्य होतं. म्हणजे जो अग्नी जे पचन करत असतो तो मंद होतो, तो बंदही होऊ शकतो. ते सगळं होऊ नये यासाठी हे सगळे कन्सेप्ट सांगितलेले आहेत. मात्र एकूणच आपण बघितलं तर खरं तर पालकांनी देखील या सगळ्यावरती कंट्रोल ठेवणं आवश्यक आहे. जंक फूड त्यांनी देखील टाळलं पाहिजे, कोल्ड्रिंक्स पिणं त्यांनी देखील टाळलं पाहिजे. पार्टीजला जा मात्र वन्स इन अ वाईल ठीक आहे, मात्र हे जर तुम्ही दर विकेंडला जर आपल्या मुलांना वेळ देता येत नाहीये म्हणून तुम्ही जात असाल तर नक्कीच हे चुकीचं असू शकतं, पुढच्या पिढीसाठी घातक असू शकतं. या निमित्ताने शेवटचा तुमच्या सगळ्यांना प्रश्न असा आहे की काय खावं हे कोणीच सांगत नाही, पण काय खाऊ नये हे प्रत्येक जण सांगतात. स्वाती, तुम्ही काय सांगाल? मी सांगेन की पहिला म्हणजे विचार करणं. आपण आपल्या मुलांना ह्याच्या म्हणजे दरवेळेला एक चॉईस द्या, एक गुड चॉईस आणि बॅड चॉईसमध्ये, आणि त्यांना चूज करू देत. प्रत्येक वेळेला काय खावं हा खूप असा जेनेरिक प्रश्न होतो, कारण का तो वयानुसार बदलत जातो, त्यांच्या कंडिशनप्रमाणे बदलत जातो. सो दरवेळेला म्हणजे विचारा मुलांना काय खायचंय. जर ऑप्शन चुकीचा त्यांनी निवडलाच तर त्याचे दुष्परिणाम पण तिथेच समजून सांगा आणि ताबडतोब चांगल्या ज्या अन्नाचं आपण दुसरा ऑप्शन देतोय त्याचे चांगले परिणाम पण समजून सांगा. बरोबर. सोनाली, काय खावं? मी सांगेन की खावं जे तुमची इच्छा आहे, जे तुमचं मन सांगेल ते खावं, पण त्याच वेळेस तुम्ही जर काय चुकीचं खात असाल तर त्याला बॅलन्स आउट करायला नियमित व्यायाम करावा. जसं तुमच्या मुलाने परीक्षेमध्ये अमुक 1% मिळवले पाहिजे म्हणून तुम्ही जितकी सक्ती करता तशीच सक्ती त्याने काय म्हणतात ते चांगलं हेल्दी खावं म्हणून थोडी जास्त करा आणि त्याप्रमाणे त्याच्याबरोबर व्यायाम करेल ही गोष्ट लक्षात ठेवा की जेणेकरून ते बॅलन्स आउट होईल. बरोबर. उदयजी? मी मगाशी म्हटलं तसं की चॉईसेस खूप आहेत, पर्याय आपल्यासमोर आहेत. कुठला पर्याय निवडायचा हे आपल्यावरती आहे. जसं आम्ही लहान असताना माझे आई वडील, आम्ही 3 भाऊ 1 बहीण, पण आमच्या घरात कधी चहा कॉफी बनवलंच जात नसे. फक्त पाहुणे आले की चहा कॉफी होत असे, आम्ही सगळे दूध घेत असो. आज आमच्या व्यायामशाळेमध्ये सुद्धा कोणी पाहुणे आले तर त्यांना चहा कॉफी किंवा कोल्ड्रिंक देत नाही, पण आपल्याकडे सकाळी असलं निरा चांगली मिळते, पन्हं असतं, उसाचा रस असतो. अशा गोष्टी आपण दिल्या तर पाहुण्यांना सुद्धा जाणवतं चहा कॉफीपेक्षा खूप चांगला पर्याय आहे आणि आम्हाला आवडला. अगदी. आणि फळांचे ज्युसेस पण आहेत, त्याचबरोबर आपण भाज्यांचे पण ज्युसेस बनवू शकतो जेणेकरून पौष्टिक आहार त्या मुलांना मिळू शकतो आणि घरातले सगळेच जण सुदृढ राहू शकतात. स्वातीजी? महाराष्ट्रीयन जेवण जेवावं असं मी बहुतेक माझ्या सर्व पेशंट्सना सांगत असते, कारण त्याच्यामध्ये सर्व रस आणि सर्व पदार्थ एकत्र एका वेळेस आपण खाऊ शकतो. पण ज्यांना ते शक्य नाही त्यांनी आहारामध्ये फळाचा वापर जरा जास्त करावा की नाही आज मला कडधान्य खाणं शक्य नाहीये तर मी दुसरं काही प्रकारचं प्रोटीन खाईन, मी डाळी खाईन. बरोबर. असं तर त्याचं रिप्लेसमेंट आपल्याला जमलं पाहिजे, पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत. आणि समजा नाही डाळी पण आज शक्य नाहीये, आज मला कंटाळा आलाय, मला आज जेवण बनवायचं नाहीये, मी थालीपीठ लावते आणि मी भात टाकते. बहुतेक सर्व घरांमध्ये हे केलं जातं. मी आज माझ्या मुलांना कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स देते आहे का? रोज काही कोणी तक्ता घेऊन बसत नाही की मी हे इतकं दिलं आणि इतके ग्रॅम खाल्ले असं. परंतु हा विचार जरी केला तरी तो चांगला असतो. आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने आम्ही असं म्हणतो की चुकीचा आहार हा त्या माणसाला रोगाप्रत नेतो आणि योग्य आहार हा त्याला औषधीसारखा काम करतो. सो जितका आपण आपल्या स्वास्थ्याचा विचार करतो तितक्याच मुलांचा करतो. अगदी.
त्यामुळे मी असं सांगेन की तुम्ही जंक फूडमध्ये इन्व्हेस्ट करू नका, मुलांमध्ये करा. बरोबर. खरंच मला मिनलकडे यायचं, कारण की मिनल चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहे. खरं तर तिने खूप चांगल्या पद्धतीने मुलांना घडवण्यासाठी प्रयत्न केलेत. मिनल, एकूणच आपण सगळे मिळून आता काय करू शकतो हे जंक फूडपासून दूर राहण्यासाठी? माझ्या मते पूर्णपणे बंद करण्याचे पण दुष्परिणाम आहेत, कारण मुलांना आकर्षणं काही जे आहेत मीडियातली ती काही आपण वी कॅनॉट कंट्रोल दॅट. त्यामुळे जे देऊ ते मॉडरेशनमध्ये देणं हे महत्त्वाचं आहे. आठवड्यातले 6 दिवस तुम्ही खाल्लं तर एखाद दिवस मुलांच्या पूर्ण संमतीने आपण तक्ता बनवावा. त्यांनी मॅडमनी म्हटलं त्याप्रमाणे टाइम टेबल बनवावं, पण ते मुलांच्या संमतीने त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या आवडीनिवडींचा पूर्ण विचार करून बनवावं. बरोबर. त्यामुळे ते दे विल स्टिक टू दॅट टाइम टेबल. आणि कुठेतरी पूर्णपणे मला आईने दिलंच नाही आणि मग बाहेर आकर्षण वाटलं असं व्हायला नको. देते आई, पण प्रमाणात देते. हे कुठेतरी म्हणजे कुठेतरी सुसंवाद वाढणं तितकाच महत्वाचं आहे, त्याचबरोबर पौष्टिक आहारही तितकाच महत्वाचा आहे. ह्या सगळ्याचा बॅलन्स पालकांनी करणं आज काळाची गरज बनलेली आहे, कारण की आपली पुढली जी पिढी आहे ती सुदृढ आणि समृद्ध बनवण्याची गुरु किल्ली खरं तर आपल्याच हातात आहे. आणि सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आणि उपस्थित पालकांचे देखील आभार. त्याचबरोबर आपल्या सोबत काही बच्चे कंपनी पण होती, त्यांचे देखील आभार. एकूणच ह्या निमित्ताने नेमकं मुलांनी खावं काय ह्या विषयावरती आपण मांडलेलं मत जाणून घेतलं. या सगळ्याच्या निमित्ताने का होईना जंक फूड पासून तुम्ही म्हणजेच पालक आणि मुलांना देखील तुम्ही दूर ठेवू शकता हे नक्की असं मला वाटतंय, कारण की जंक फूड किती घातक आहे हे त्याचे दुष्परिणाम काय आहेत हेच ह्या निमित्ताने खरं तर समोर आलेले आहेत. आणि या आत्तापासून तुम्ही जंक फूड पासून कसं दूर राहू शकता याच्यासाठी प्रयत्न करा. यानंतर ह्या कार्यक्रमात इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.